जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अनएक्सेप्टेबल म्हणजे ठाऊक नव्हतं की असा थ्रो येईल की काय, परंतु आलाय. आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट क्रमांक 1 ज्या ठिकाणी फलंदाज दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात थोडासा मात्र मागे राहिला आणि रनआउटच्या स्वरूपात परतावं लागते बॅट्समनला. गडी क्रमांक 1 अर्थातच गणेश परतलाय. टीम आरसीसी गवळेवाडी या संघाचा पहिला गडी बाद होतोय. अर्थातच गणेश. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर जवळजवळ 9 या आकड्यावरती. चला दादा, विनंती करेन जास्त वेळ नका घेऊ. जसा बॅट्समॅन आउट होईल तसं आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये या. विनंती आहे. बॅट्समॅन एंटर झालाय नरेश. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फ्लिक केले डीप मध्ये. त्या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतात अगदीच व्ही शेप मध्ये. तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट होईल. दुसरी धाव घेण्याचा मात्र या ठिकाणी मानस दाखवलं नाही. एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागते. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय तो म्हणजे सुशांत. टीम आर के सी सी चिखलवाडी एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेस पाहायला मिळाला नाही. अगदीच कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच मोठा फटका अगदीच 4 धावसंख्येसाठी येत असताना जरूर पाहायला मिळाला असता. जर बॅट वेळेवरती आली असती तर नेत्रदीपक फटका आपण पाहिला असता, परंतु बॅट थोडीशी उशिरा आली. जर आपण पाहिले तर बॅट्समन आहे तो म्हणजे अर्थात नरेश, माफ करा विश्वास. यावेळी सकूट टप्प्याचा बॉल, फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक कॅच करतोय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. एक एक कॅच महत्वाची आहे. अंतिमच्या बॉलवरती मात्र एकच धाव आली आहे म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे एक षटका अखेरीस 11 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये 11 धावा पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही पुढचे 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधील. चला विनंती करेन थोडीशी स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे दिनेश. राईट ओव्हर द विकेट. स्ट्रायकर एंडला विश्वास. यावेळेस फटका फसलाय. दो मॅच लँड मध्ये ढेल खाली क्षेत्ररक्षक अजित सेकंड थर्ड आणि फोर्थ अटेम्प्ट मध्ये मात्र कॅच कॅरी करतोय. विकेटचं होते पतन. अर्थातच विश्वासला देखील परतावा लागते. टीम आरसीसी गवळेवाडी या संघाला मिळते जवळजवळ दुसरा आदरा. म्हणजे सलामीला आलेले 2 बॅट्समन हे मात्र परतलेत. न्यू बॅट्समन कोण एंटर होईल अर्थात त्याच्यावरती नजरा असतील. तत्पूर्वी आपण डीजे मास्टर यांना देऊ एक संधी सुमधीर संगीत ऐकण्यासाठी. धन्यवाद. तर मी नवलाईवाडी टीम कॅप्टनला विनंती करेन की आपला एखादा प्रतिनिधी पाठवा. या स्पर्धेनिमित्त आपण नक्कीच आपण सन्मानित करणार आहोत. तर आपण यायचंय. यावेळी सकूट टप्प्याचा बॉल आहे मिड विकेटला. फक्त प्रेक्षक त्या चेंडूला बघत राहिलेत कारण की फटका अगदीच ठाऊक नव्हता की इतक्या दूरवरती जाईल की काय. कारण की वाऱ्याचा वेग आणि हवेच्या प्रवाहानुसार मात्र फटका येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 2 चेंडू अखेरीस 17 या आकड्यावरती. 17 ऑन स्कोरबोर्ड. 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 होत्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तसा विकेट आली आणि एक षटकार देखील आलाय. यावेळेस अगदीच दूरवरून चेंडूला खेळून काढले डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं क्षेत्ररक्षक फील्ड करतील. एकच धाव कंप्लीट होते. दुसरी धावसाठी कॉल आहे की काय, परंतु यावेळेस मात्र परतावं लागतंय. विकेट क्रमांक 3 चौथे पतन. टीम आर के सी सी माफ करा आरसीसी गवळेवाडी या संघाला मिळतोय तिसरा हादरा. बॅट्समन बाद होईल अर्थातच नरेश.
आणि अर्थातच आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जातोय टीम नवलाईवाडी या संघाचा लोखंडे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. न्यू बॅट्समन एंटर झालाय कल्पेश गोलंदाज राईट ओव्हर द विकेट दिनेश आपल्याला पाहायला मिळेल आरकेसीसी चिखलवाडी या संघाकडून. यावेळी सन्मान दिलाय डीप मध्ये अजित कॅच करते ड्रॉप. हरकत नाहीये प्रयत्न चांगला राहिला त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्ट निराशा कारण की कॅच ही महत्वाची होती. परंतु कॅच सुटल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन कशा पद्धतीने आपले रंग रूप दाखवायला सुरुवात करेल हे देखील पाहावं लागेल. अगदीच आपण पाहिलं तर जसं लेफ्ट हँडेड बॅट्समन आला तसा मात्र नक्कीच शॉर्ट कव्हरचा प्लेयर हा मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान आणला. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले. कशा पद्धतीने फील्डची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते ते देखील आपण पाहतोय. अगदीच SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी घर बसल्या देखील तुम्ही पाहू शकता. यावेळेस फटका फसलाय उंचावरून कव्हर पॉइंटच्या वरतून बॉल जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषच्या पलीकडे 4 या धावसंख्येसाठी बॅट्समन आपण पाहतोय कल्पेशच्या बॅट पण येत असताना चौकार आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे जवळजवळ 5 चेंडू अखेरीस 23 या आकड्यावरती शेवटचा अंतिमचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. अंतिमचा बॉल यावेळेस फटका फसलाय दूरवरतून मात्र क्षेत्ररक्षक फक्त बघत राहिलेत. सूर्याची किरण कुठे ना कुठेतरी मात्र डोळ्यावरती पडल्यात या मोमेंटला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट शतकाची देखील होते समाप्ती म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 25 या आकड्यावरती गडी बाद झालेत. आतापर्यंत टीम RCC गवळेवाडी या संघाचे 3 आणि 3 गडी बाद 25 अशा स्थितीमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अंतिमचं शतक शिल्लक आहे पहिल्या इनिंगसाठी मात्र 12 मिनिटांचा कालावधी आहे. जवळजवळ 9 मिनिटं या ठिकाणी समाप्त झाली म्हणजे पुढच्या 3 मिनिटांमध्ये मात्र तुम्हाला अंतिमचं शतक हे टाकावं लागेल. त्यामुळे आपणास थोडंसं लवकर मात्र नक्कीच खेळावं लागेल अन्यथा तुमचा एक प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये घेण्यात येईल. हा स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे आपण या नियमांचं पालन करूनच सामना लवकरात लवकर आणि ही पहिली इनिंग लवकरात लवकर संपन्न करायची. गोलंदाजी मार्कवरती आलाय सुहास राईट राऊंड विकेट. पहिल्याच बॉल दूरवरतून खेळलाय क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने येतात. एक धावसंख्येसाठी कॉल आहे अगदी सहजरित्या दुसरी धावसंख्या देखील कंप्लीट केल्या. तिसऱ्यासाठी मात्र या ठिकाणी धाडस दाखवलं नाही आहेत 2च धाव मिळतील. एक 2 धावसंख्येला देखील महत्व द्यावं लागेलच. तुमच्या बॅटमधून जर मोठमोठे फटके येत नाहीये तर तुम्हाला 2 धावसंख्येने मात्र टीमचं टोटल हे मात्र हलतं ठेवावं लागेल. त्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टिकून राहणं हे महत्वाचं आहे. एका बाजूला आपण पाहतोय ते म्हणजे कल्पेश आणि दुसऱ्या बाजूला जयेश. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक देण्यात आहेत. एक धाव तर कंप्लीट आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. मॅचेस खूप लवकर संपन्न होत चालल्यात. चांगला खेळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खास करून संपूर्ण आयोजक कमिटीने मात्र एक चांगली बाब आणि चांगली संकल्पना आखल्यानंतर मात्र ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली. संपूर्ण ग्रामस्थांचं मात्र कौतुक करावं लागेल. हो यावेळेस मात्र स्वीट साऊंड ऑन साइडला RKCC चिखलवाडी स्टँड वरती बॉलला पाठवलंय. RCC गवळेवाडी या संघाचा अर्थातच जयेश याच्या बॅटमध्ये येतोय हा मोठा तडाखा 6 या धावसंख्येसाठी षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 35 या आकड्यावरती 35 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडला बॅट्समन येतो म्हणजे जयेश. नॉन स्ट्रायकर एंडला त्याला साथ देण्यासाठी कल्पेश
तो देखील मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दैनात आहे. परंतु एक चांगला टोटल त्या ठिकाणी सन्मानजनक उभा करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न या दोन बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिमचे 3 बॉल. यावेळेस मात्र टायमिंग चांगलं आहे, मिडलिंग चांगलं आहे, ऑन साइडला प्रेक्षक फक्त क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. येतील 6 धावा, षटकार. चला चेंडू पुरवा, विनंती आहे. चेंडू पुरवायचे मैदानाच्या आत. तर 12 मिनिटांचा कालावधी या ठिकाणी समाप्त झाला. तुमचा एक फिल्डर आतमध्ये घ्या, विनंती आहे. कारण की इनिंग साठी 12 मिनिटांचा कालावधी होता, त्यामुळे तुम्हाला एक प्लेयर हा मात्र आता आतमध्ये घ्यावा लागेल. 38 सर्कलच्या अगदी आतमध्ये एक प्लेयर तुमचा असायला पाहिजे. यावेळी स्विंग इन मिस, अगदी स्टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू खाली राहिला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावते, म्हणजे डॉट बॉलची समाप्ती होते. आणि टीमचा एक चेंडू शिल्लक आहे आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 41 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल. बॅट्समन स्ट्राईकला एंडला जर आपण पाहतोय तर म्हणजे जयेश, ज्याने मात्र नक्कीच 2 षटकार लगावले. एक चांगला टोटल उभा करण्याच्या प्रयत्नात त्याची देखील चांगली भागीदारी, चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस फटका फसलाय, उंची भरपूर आहे, लांबी मात्र गाठता येत नाहीये. कोण येईल झेल खाली, अर्थातच कुठलाच क्षेत्ररक्षक आला नाहीये. एक धाव कंप्लीट, 2 धाव कंप्लीट, तिसऱ्यासाठी कॉल आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होते. चौथीसाठी कॉल राहील की काय, अर्थातच नाही आहे. रनआउटच्या स्वरूपात मात्र मिळते एक विकेट अंतिमच्या बॉलवरती. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली या 3 या धावसंख्येने जवळजवळ 44 या आकड्यावरती. येणारे चेंडू 18 आणि जिंकण्यासाठी टीम RKCC चिखलवाडी या संघासमोर लक्ष ठेवले, ते म्हणजे जवळजवळ 45 या धावसंख्येचं. कुठे जाऊ नका, तत्पूर्वी आपण डीजे मास्टर यांना देऊया एक संधी सुमधीर संगीत ऐकण्यासाठी. धन्यवाद. तर मी श्री ठाणोबा विटलाई स्पोर्ट ठाणेवाडी आणि त्याचप्रमाणे कडवे किंग्स मुंबई दोन्ही संघाची टीम कॅप्टन आपण त्वरित या. इनिंग ब्रेक्समध्ये आपण लगेचच टॉस या ठिकाणी करणार आहोत, त्यामुळे आपणास मी विनंती करतो की आपण त्वरित यायचे, विनंती असेल. मी विनंती करेन, श्री ठाणोबा विटलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी टीम कॅप्टन आपण आला असाल तर आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधावा, कारण की कडवे किंग्स मुंबई या संघाचा टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे आपणास मी विनंती करतो की आपण कुठलाही वेळ न घेता लगेचच या ठिकाणी उपस्थित राहा, ही विनंती असेल. थोडंसं सहकार्य करा, हे नम्रतेची विनंती.
तर मी सन्माननीय अंबर्डे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय प्रकाशजी बनसोडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करायचा आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. एका बाजूला टीम सकाळच्या सत्रापासून चांगला परफॉर्मन्स दाखवत असताना अगदी टेबल टॉप करून संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळत असताना पाहायला मिळेल ती म्हणजे अर्थातच श्री ठाणोबा विटलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी. आणि दुसऱ्या बाजूला असेल ते म्हणजे कडवे किंग्स मुंबई. या दोन्ही संघामध्ये केला जाते टॉस आणि टॉस जिंकलाय कडवे किंग्स मुंबई या संघाने मात्र नक्कीच टॉस जिंकलाय. नशिबाचा टॉस असेल म्हणजे तुमचा निर्णय देखील आमच्यापर्यंत कळवणं हे देखील खूप गरजेचं असेल, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा आणि लगेच निर्णय हा मात्र आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा ही विनंती. चला पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते सुशांत आणि सुवास आणि गोलंदाजी मार्ग प्रती आलाय नरेश. राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फटका फसलाय झेल खाली कोण येतंय कॉलिंग नव्हतं. इतक्यात जवळ उभा राहिल्याच्या नंतर मात्र कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच दबाव हा क्षेत्ररक्षकावरती होता. थोडस घाबरून राहावं लागलं होतं कारण की त्याला देखील ठाऊक आहे जर वेगाने बॉल आला तर कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच दुखापत होऊ शकते. परंतु नक्कीच बचावलेत. कॅच ड्रॉप झाले. तर कडवे किंग्स मुंबई या संघाने टॉस जिंकून लगेचच कॅप्टनचा निर्णय आला की आम्ही गोलंदाजी करू. तर यानंतर लगेचच मॅच खेळवली जाईल कडवे किंग्स मुंबई विरुद्ध श्री ठाणोबा विटलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी. तर दोन्ही टीमला विनंती करेन की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. जशी ही मॅच संपेल तसं आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. यावेळेस स्विंग इन मिस. अचूक टप्पा लाईन देखील अप्रतिम ठेवल्या. नाव आहे अर्थातच नरेश. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकलेत. बॅट्समन आहे स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतंय तर म्हणजे अर्थातच सुशांत. हो यावेळेस मात्र सरळ बॅटने ऑन साइडला मोठा फटका बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे 6 या धावसंख्येसाठी बॅट्समन सुशांतच्या बॅटमध्ये येतोय षटकार. अप्रतिम फटका अप्रतिम टायमिंग. जसा टप्पा चुकला तसा मात्र बॅटचा फेस ओपन केला. अगदी बॅटला जवळ आणलं. क्लोज आणल्यानंतर अगदीच व्ही शेप मध्ये डाऊन दी अगदीच साईड स्क्रीनच्या वरतून या 6 धावा आल्यात. नाव आहे ते म्हणजे सुशांत. सुशांतला अगदीच शेवटचं अक्षर जर आपण पाहिले तर शांत ठेवू शकत नाही शेवटच्या मोमेंट पर्यंत. त्याचा प्रामाणिकपणा क्रिकेटवरती अगदीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये तुम्हाला शांतता देखील तितकीच ठेवावी लागते. संयम देखील तितकाच ठेवावा लागतो जर तुम्हाला मॅच हे जिंकायची असेल तर. आणि प्रत्येक सामना अगदी अतितटीचा हा मात्र सकाळच्या दिवसापासून पाहायला मिळाला होता. परंतु मॅच ही कशा पद्धतीने होते ते देखील पाहावं लागेल. ज्या ठिकाणी पाठलाग करायचा आहे त्या म्हणजे जवळजवळ आरकेसीसी चिखलवाडी या संघाला 45 या धावसंख्येचा आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि 6 धावा टीम चिखलवाडीच्या टोटल स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पहिल्या चेंडूवरती आक्रमक त्यानंतर क्लासिकल फटका इनफिल्डच्या वरनं एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत असताना ओव्हर द रोफ मेथील धावा 6 येतोय सुशांतच्या बॅट मधून हा षटकार. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र अनेकांनी चांगला हातभार दिला. खास करून मॅन ऑफ द सिरीज साठी मात्र अक्षयजी चौगुले यांच्याकडून ब्रँडेड शूज या ठिकाणी देण्यात आलेत. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. अनेकांनी मात्र एक चांगलं सहकार्य केलं आणि त्याचप्रमाणे आपण त्यांचा सन्मान देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. खास करून त्यांची उपस्थिती मात्र आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी स्विंग इन मिस येते डॉट
टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 चेंडू अखेरीस 12 या आकड्यावरती शेवटचा आणि अंतिमचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 45चा पाठलाग करायच्यात, 12 तर लागलेत. म्हणजे पुढचे काही चेंडू कशा पद्धतीने प्रहार केला जाईल ते देखील पाहावं लागेल. शेवटचा बॉल यावेळेस सबमेन डिलेव्हरी टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू खाली राहिला, थांबून आला. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावते. डॉट बॉलची समाप्ती होते. म्हणजे एक षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. नरेशच्या ओव्हरमध्ये आल्या 12, म्हणजे पुढच्या 12 चेंडूवरती करायचे जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे जवळजवळ जर आपण पाहिलं तर आमचं कॅल्क्युलेटर जर आपण ओपन केलं तर त्यावरती आपण 12 धावा मायनस केले, जवळजवळ 33 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 33 धावा. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय आकाशजी चौगुले साहेबांचा आपण सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत, जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत देखील आहेत. तर त्यांना विनंती करतो की दादा या आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा, आपणास नक्कीच सन्मानित केले जाईल. आकाशजी चौगुले साहेब आज प्रामुख्याने क्रिकेटवरती मात्र त्यांनी एक चांगलं प्रेम दाखवलंय. त्यांचा आपण सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. तर मी सन्माननीय रमेशदादा कडवेकर आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आकाशजी चौगुले अर्थात स्काय या नावाने हे व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध आहे, त्यांचा आपण सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती अगदीच मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण भेट एक छोटंसं सन्मान चिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा देऊन मात्र सन्मानित करत आहोत. तर आपण नक्कीच त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खूप खूप आभार. देखील बदलेल. ज्या ठिकाणी 33 हव्या होत्या त्यामधून जर आपण पाहिलं तर जवळजवळ आतापर्यंत आवश्यकता असणारे पुढचे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणारे ते म्हणजे 28. 10 चेंडू आणि 28 धावा. टीमची धावसंख्या 17. गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. हो यावेळेस अगदीच अवघड परिस्थितीमध्ये मात्र हा बॉल खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क राहिला नाहीये. येते डॉट. अगदी विकेट किपरच्या मागे, विकेटच्या मागे जो गोलंदाज उभा आहे, जो विकेट किपर उभा आहे, अगदी त्याच्यापासून थोडंसं मात्र तुम्हाला सांभाळून खेळावं लागेल. कारण की अगदीच खेळपट्टीच्या त्या सीमारेषावरती तुम्हाला स्वतःला सावरावं लागेल. कारण की सगळ्यात आधी तुमची दांडी गुल करणारा विकेट किपरच असतो, त्यामुळे त्याच्यापासून मात्र थोडंसं वाचावं लागेल. डॉट बॉल येतोय. यावेळेस पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न बियॉन्ड स्टंप थोडीशी होते मिसफील्ड. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे जवळजवळ 18 या आकड्यावरती. 18 धावा. 4 चेंडू आणि 18 धावा. 27 अजूनही करायचे. आमच्या सोबत आमचे गुणलेखक मित्र ते कळवतात अरुण पाटील, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्यांनी देखील एक चांगलं सहकार्य केलं अगदीच सध्याच्या घडीला. नक्कीच त्यांचा देखील प्रयत्न असो एक चांगलं स्कोरिंग करण्यासाठी. चांगला हातभार देखील आमच्या सोबत नक्कीच ते लावत आलेत, त्यांचे देखील आभार. शेवटचे 2 चेंडू. हो यावेळेस बचावले. ही परिस्थिती आहे, ही खरी मात्र नक्कीच अवघड परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जर तो गॅप असता तर नक्कीच हा मोठा फटका पाहायला मिळाला असता, परंतु अगदीच तो क्षेत्ररक्षक अगदी टेस्ट क्रिकेटमध्ये ज्या प्रकारचे खेळाडू विकेटच्या अगदी जवळ उभे करतात ना, त्या प्रकारचा मात्र क्षेत्ररक्षक अगदी जवळ उभा ठेवलाय. शेवटचा एक बॉल, अंतिमचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती आहे. निलेश यावेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु येथे एक सिंगल आणि शतकाची होते समाप्ती. म्हणजे 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 10च्या सरासरीने 20
या आकड्यावरती शेवटचे 6 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 25 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 25 धावा. कंपल्सरी चेस आणि कंपल्सरी ड्रेस कोड हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे आपणास या धावा कंपल्सरी काढणं अनिवार्य असेल. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे मास्टर यांच्याकडून सुमधीर संगीत ऐकण्यासाठी. धन्यवाद. चला स्पीडअप करा, विनंती आहे. जास्त वेळ नका घेऊ. 6 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाजी मार्कवरती विश्वास. ओहो, यावेळी सबमरीन डिलिव्हरी डीप मध्ये त्या ठिकाणी बॅकवर्ड थर्ड मॅन गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक देखील दैनात आहेत. चेंडूला फील्ड करतात. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट होते. एक एक धाव महत्वाची आहे. जिंकावं लागेल. करून दाखवायचं असेल तर तुमची मनस्थिती ही मात्र अगदीच उच्च दर्जाची असायला हवी. त्याच मनस्थितीमधून तुम्हाला बॅटिंग ही मात्र दमदार करावी लागेल जिंकायचं असेल तर. त्यासाठी चालू असलेला प्रयत्न. हो, यावेळेस उंची भरपूर आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक येईल काय, परंतु कॅच होते ड्रॉप. आणि त्यावरती पंच इशारा काय देतील. अर्थातच 4 धावा. टीमची धावसंख्या जमून पोहोचली ती म्हणजे 2 चेंडू अखेरीस जवळजवळ आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 25 या आकड्यावरती. 25 धावा. यावेळेस मात्र टायमिंग चांगलं आहे, मिडलिंग चांगलं आहे. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 या धावसंख्येसाठी बॅट्समनचं नाव आहे अर्थातच सुशांत, माफ करा सुहास, ज्याच्या बॅट मधून येतोय हा षटकार. आता मात्र करायचे त्या म्हणजे जवळजवळ 3 चेंडू आणि 14 धावा. 14 धावा आणि 3 चेंडू. याआधीच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारे 7 चेंडू आणि 23 धावसंख्येची आवश्यकता असताना अजित आला आणि अजितने त्या मात्र धावा लगवल्या. परंतु आता जर आपण पाहिलं तर एकही विकेट डाऊन झालेला नाहीये. सुशांत आणि सुहास ही जोडी मात्र चांगली पार्टनरशिप बिल्ड करते. त्या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू, माफ करा 3 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 3 चेंडू आणि 14 धावा. 14 धावा आणि 3 चेंडू. करात वा मरा परिस्थिती ही दोन्ही संघांकडून. जिंकायचं असेल तर तुम्हाला करून दाखवावं लागेल. ते करून दाखवायसाठी मात्र नक्कीच हे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी कॅच अँड गॉन. अर्थातच विकेटच होतंय पतन. गडी बाद होईल. अर्थातच पहिला हादरा टीम आरकेसीची चिखलवाडी या संघाला मिळतोय. बॅट्समन बॅक टू दी डगआउट. चला विनंती करेन टीम आरसीसी गवळेवाडी आपला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्या, कारण की 12 मिनिटांचा कालावधी या ठिकाणी संपन्न झाला. त्यामुळे आपणास नक्कीच 38 सर्कल मध्ये एक खेळाडू घ्यावा लागेल. त्यामुळे आपणास विनंती करतो की आपला एक खेळाडू आतमध्ये घ्या. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय दिनेश. चला बॅट्समॅन विनंती करेन आपण आपली लगेचच जागा घ्या, विनंती आहे. कारण यानंतर देखील आपल्याला अजून सामने खेळवायचे, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. माझ्या माहितीप्रमाणे यानंतर सेमीफायनल नंबर 1 ही मात्र खेळवली जाईल. यावेळेस स्विंग इन मेस येतोय हा डॉट अंतिमच्या बॉलवरती. आणि आता जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 14 धावा. 1 चेंडू आणि 14 धावा. यावेळेस फ्लिक केले, फ्लिक ऑफ द रेस्ट, परंतु त्यावरती देखील अंतिमच्या बॉलवरती मिळते एक सिंगल. आणि हार्ड लॅक टीम
खूप चांगला परफॉर्मन्स RKCC चिखलवाडी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल संपूर्ण आयोजक कमिटीकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि खूप खूप आभार आहे. आणि त्याचप्रमाणे अभिनंदन असेल टीम RCC गवळेवाडी हा संघ दुसरा ठरतोय जो मात्र सेमीफायनल